हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत मकरंद सर ट्युटोरियल या चॅनलवर. मी मकरंद आंबेडकर आणि घेऊन आलेलो आहे कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी चा जो प्रिलिम्सचा पेपर झाला 2023चा त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन, ज्यामध्ये आपण बघणार आहोत 20 प्रश्न क्वांट आणि रिझनिंगचे. आणि हा महाराष्ट्रातला बेस्ट अप्रोच राहणारा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कमेंट नक्की कराल की का बरं मी असं म्हटलेलं आहे महाराष्ट्राचा बेस्ट अप्रोच. हे तुम्हाला 20 क्वेश्चन्स बघितल्यानंतर लक्षात येईल. तर चला वळूया आजचा आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. जो पहिला प्रश्न आज दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर तो आहे मेन्शुरेशन या टॉपिकचा. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की वर्तुळाचे क्षेत्रफळ श चौरस सेमी असेल आणि त्याच वर्तुळाचा परिघ श सेमी असेल तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल. म्हणजेच इथे काय म्हटलेलं आहे बघा, एरिया ऑफ सर्कल एक्स स्क्वेअर सेंटीमीटर अँड पेरिमीटर ऑफ करस्पॉन्डिंग सर्कल इज एक्स. म्हणजे इथे एरिया ऑफ सर्कल आणि पेरिमीटर ऑफ सर्कल हे इक्वल आहे असं म्हटलेलं आहे. मग आपल्याला याचा फॉर्म्युला माहित हवा. pi r square area of circle and 2 pi r, that is what? Perimeter of सर्कल, वर्तुळाचा परिघ. मग इथे काय कॅन्सल होतंय बघा, पाय पाय कॅन्सल झाला, आर स्क्वेअर इज इक्वल टू 2r, पुन्हा एक आर कॅन्सल होता यासोबत, म्हणजे त्रिज्या आपल्याला रेडियस इथे 2 भेटलेली आहे. हार्डली हा 10 सेकंदापेक्षाही कमीचा प्रश्न आहे गाईज, कारण आपल्याला माहिती आहे की जेव्हाही आपण कंबाईन परीक्षा देतो त्यामध्ये आपल्याकडे वेळ फार कमी असतो, त्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करावं लागतं. तर याचं उत्तर आहे पहिल्या प्रश्नाचं. 2 उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. दुसरा प्रश्न बघूया आपण. यामध्ये काय म्हटलेलं आहे की एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपयाचा तोटा झाला. तर प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत किती. म्हणजे इथे त्यांनी विक्री किंमत दिलेली आहे, म्हणजे सेलिंग प्राइस दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि 60 रुपयाचा काय म्हटलेला आहे, लॉस म्हटलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत किती. आपल्याला माहिती आहे की जेव्हा पण आपण लॉस काढतो आहे, बरोबर आहे, जेव्हा पण आपण लॉस काढतो आहे म्हणजे आपण काय म्हणतो आहे, सीपी मायनस एसपी. म्हणजेच काय, जेव्हा आपण तोटा म्हणतो तेव्हा खरेदी किंमत जास्त आणि विक्री किंमत कमी असते. म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे, 60 जर नुकसान असं म्हटलेलं आहे, तोटा झाला, आणि आपल्याला प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत जर काढायची असेल आणि विक्री किंमत दिलेली आहे, मग हा इकडे गेल्यानंतर हा किती होतो आहे, 2340 प्लस 60, दॅट इज वॉट 2400. म्हणजे आपल्याला इथे काय भेटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे खरेदी किंमत कॉस्ट प्राइस भेटलेली आहे. मग ही झाली 15 शर्टाची. मग त्यांनी म्हटलेलं आहे की प्रत्येक शर्टाची किती. मग आपल्याला काय करावं लागेल, 2400 भागीला 15, म्हणजे हा चाललेला आहे भाग, 15 1 9, 15 छक्क 90 आणि 160. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येत आहे 160 रुपये. हे लक्षात ठेवा, जेव्हाही आपण लॉस काढतो तेव्हा खरेदी किंमत वजा विक्री किंमत करतो, आणि आपण जेव्हाही प्रॉफिट काढतो विद्यार्थी मित्रांनो तेव्हा खरेदी किंमत मधनं आपण विक्री किंमत मधनं आपण खरेदी किंमत वजा करतो. करेक्ट, समजलाय. चला नेक्स्ट प्रश्नाकडे आपण वळूया. बघा हा प्रश्न कसा सोडवता येईल. इथे 0.1 दिसत आहे तीनदा, आणि 0.0 अधिकचं चिन्ह आणि 0.02 दिसत आहे तीनदा, आणि डिनॉमिनेटर मध्ये बघाल तर इथे याचा आपल्याला मल्टिपल मध्ये दिसतोय, 0.2 दिसतोय, आणि याचा पण 0.02 चा 0.04 झालेला दिसतोय. म्हणजे मला असं लक्षात येत आहे की जेव्हा मी या 0.1 ला 2 ने मल्टिप्लाय करतोय तेव्हा 0.2 होतोय, आणि 0.02 ला जेव्हा 2 ने मल्टिप्लाय करतोय तेव्हा 0.04 होताना दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच काय की जर मी इथे याला या पद्धतीने लिहिलं, जर मी इथे याला या पद्धतीने लिहिलं तर हे कसं होईल बघा. मी इथे काय कॉमन काढेल, मी इथे जसं आता इथे दिसतंय 2 कॉमन, म्हणजेच मी या ब्रॅकेटमध्ये 2 कॉमन काढून घेईल. मग इथे काय उरलं विद्यार्थी मित्रांनो, बघा हा प्रश्न फारच इझी होता. मग इथे असं दिसतंय की हे इथे कॅन्सल होत आहे, पण हे करेक्ट आहे का, नाही. तीनदा म्हणजे आपल्याला इथे 2चा क्यूब घ्यावा लागेल, घन घ्यावं लागेल. म्हणजे याचं उत्तर झालं 1/8, आणि 1/8 म्हणजे 0.125 होणार आहे, कारण हे 0.21 आहे ना, तीनदा म्हणजे आपल्याला इथे घन घ्यावं लागेल. खूपच सोपी प्रश्न होता. मोस्ट ऑफ द लोकांना वाटला की हा प्रश्न कठीण असेल, पण कठीण नव्हता तो प्रश्न, सरळ प्रश्न होता. यामध्ये बघा हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपरमध्ये जर तुम्ही बघाल तर हा प्रश्न असा आलेला आहे. बघा इथे काय म्हटलेलं आहे की 3 व्यक्तीचा आजच्या वयांची बेरीज 72 वर्ष आहे व 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:6:7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती. म्हणजे आपल्याला प्रेझेंट एज फाइंड आउट करायची आहे 3 व्यक्तीची. म्हणजे इथे 3 व्यक्तीची टोटल दिली आहे, कधी ची प्रेझेंटची दिलेली आहे, आणि 7 वर्षापूर्वीचा आपल्याला इथे काय म्हटलेला आहे, रेशो दिलेला आहे. मग आपण काय करू, तिघांच्याही वयातून 7 वर्ष वजा करून टाकू. म्हणजे आपल्याला 7 वर्ष
पूर्वीचं वय भेटेल म्हणजे 7 × 3 जर केलं आपण 21, तर 21 72 मधून काढलंय तर तिघांच्या वयाची जी बेरीज आहे ती 7 वर्षापूर्वीची भेटलेली आहे आता, आणि आपल्याला 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिलेलं आहे 4:6:7. तर याची टोटल किती होता विद्यार्थी मित्रांनो? 7 6 13 4 17 पार्टची व्हॅल्यू झालेली आहे 51. मग आपल्याला काय म्हटलं आहे, तिघांचा आजचं वय काढायचं आहे, तर एक पार्टची व्हॅल्यू इथे किती होताना दिसत आहे? 3. 17 3 51 म्हणजे 3 होताना दिसत आहे. मग आपण आता काय करणार आहे, या तीनही म्हणजे गुणोत्तराला 3 3 ने आपण काय करून टाकू, गुणून टाकू, म्हणजे आपल्याला 7 वर्षापूर्वीचं वय भेटेल आहे. म्हणजे हे किती झाले? 12 18 आणि 21. 12 18 आणि 21. तर आता हे 12 18 आणि 21 जे आहे हे 7 वर्षापूर्वीचं वय आहे. मग यामध्ये आता आपल्याला 7 काय करावं लागणार विद्यार्थी मित्रांनो? ऍड करावं लागणार. म्हणजे हे किती झाले? 19 25 25 आणि 28. तर या पद्धतीने हे उत्तर काढता येईल. होप सो तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न जो हा दिसतोय हा सरळ व्याजीचा प्रश्न आहे. याला मी 2-3 पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो, पण डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये टाकून पण हा सॉल्व्ह होतो काहीच. ठीक आहे, तर आपण बघूया इथे काय म्हटलेलं आहे की एका माणसाने बँकेकडून दशादशे दर साली दर शेकडा 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले आणि 3 वर्षानंतर त्याने रुपये 5,400 सरळ व्याज फेडले, तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती? तर मग आपण बघूया सरळ व्याजचा हा जो आहे फॉर्म्युला. म्हणजे इथे आपण म्हणतोय सरळ व्याज, पी म्हणजे मुद्दल, आर म्हणजे दशादशे म्हणजे याला आपण म्हणतो रेट, आणि टी म्हणजे मुदत. तर आपण जे दिलेलं आहे ते सरळ ठेवून देऊ. इथे 5,400 हा सरळ व्याज दिलेला आहे 3 वर्षाचा, आणि आपल्याला मुद्दल काढायची आहे. रेट दिलेला आहे 12 आणि टाइम पिरियड दिलेला आहे म्हणजे मुदत दिलेली आहे 3 वर्षाची. आता सिम्पली इथे आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ. 3 18 3 54 आपण इथे म्हणू. 1800 × 100 म्हणजे हे किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 2 0. आणि आपण याला कशाने आता भागू? 12 ने आपण भागणार आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय भेटणार आपल्याला इथे? प्रिन्सिपल भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. साईन तिरी आणि साईन दुनी. बघ आता बघा इथे हे 30,000 आले आणि भागीला 2 म्हणजे अर्धे, याचे किती? 15,000 उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो. सरळ प्रश्न होता. याला आपण असंही सॉल्व्ह करू शकतो की 3 वर्षाचं व्याज जर 5,400 आहे तर एका वर्षाचं व्याज किती होणार आहे? 1800, बरोबर आहे. 1800 होणार आहे. आणि याला काय म्हटलेलं आहे? याला म्हटलेलं आहे की 12% सरळ व्याजाने. 12% सरळ व्याजाने म्हणजे काय? मग डिवायडेड बाय आपण 12 करून टाकू, इंटू 100 करून टाकू. या पद्धतीने पण हा प्रश्न सॉल्व्ह करता येतो विद्यार्थी मित्रांनो. पण तुम्हाला समजलं नसतं हा कसा सॉल्व्ह केला, म्हणून मी याची पूर्ण पद्धत तुम्हाला इथे सांगितलेली आहे. बघा आता नंतरचा प्रश्न हा आहे, याला आपण चक्रवाढ व्याजेचा प्रश्नामध्ये पण आपण सॉल्व्ह करू शकतो. बघा या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की हे समजायला पाहिजे आपण की इथे एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते. म्हणजे सपोज आपण एखादी वस्तू घेतो आहे, जसं आपण सपोज कार घेतलेली आहे, तर तुम्ही बघत असाल इन्शुरन्समध्ये कारची पहिल्या वर्षीची व्हॅल्यू जितकी भेटतं त्याच्या दुसऱ्या वर्षी ती कमी झालेली असतं, त्याच्या तिसऱ्या वर्षी कमी झालेली असतं. असं म्हणजे का होतं? ती घट होतं. कोणती वस्तू घेतो त्याची घट होते. ती घट आपल्याला इथे म्हटलेलं आहे की 5% कमी होते. तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती राहील? म्हणजे बट ऑब्वियस आहे की ही 16,000पेक्षा कमीच राहील आहे आणि दिलेले ऑप्शन पण 16,000पेक्षा कमी आहे. मग याला एका स्टेपमध्ये लावायचं कसं? एका स्टेपमध्ये मांडणी कशी करायची? तर 16,000 इंटू दरवर्षी 5%नी असे एक वर्षाचे 2 स्लॅब बनणार आहे. 5%नी कमी होते म्हणजे हे 95 भागीला 100, 95 भागीला 100, आणि आता याचं उत्तर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, मग याला आपण सॉल्व्ह करू. 19 पंचे आणि 20 पंचे. 19 पंचे 20 पंचे आणि हे 2 0 2 0 आपण इथे कॅन्सल आउट करू. 2 2 जार 4 म्हणजे इथे किती? 40 आले. 19 चा वर्ग होतो म्हणजे 19 इंटू 19 361, आणि याला 40 ने आपण गुणून टाकू. म्हणजे साइन 24 4 3 12 आणि 2 14, म्हणजे याचं उत्तर येणार आहे 14,440 रुपये विद्यार्थी मित्रांनो. नंतरचा प्रश्न आपण बघतोय आगगाडीचे प्रवास भाडे. बघा आगगाडीचे प्रवास भाडे 20%नी वाढले. टक्केवारीचा प्रश्न आहे. पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व 25% वाढविले तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ होईल? याचा मी तुम्हाला बहुत
खूपच सुंदर आणि छान असा बेस्ट अप्रोच सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, आपण इनिशियली जी व्हॅल्यू आहे ती 100 घेऊन घेऊ आणि 20% वाढली म्हणजे काय, वाढ. 100 मध्ये आपण जी पण वाढ किंवा घट असते ती 100 मध्ये आपण ऍड करतो किंवा कमी करतो. इथे म्हटलेलं आहे वाढ झालेली आहे 120. मग आता सलग 2 महिन्यात म्हणजे सक्सेसिव्ह डिस्काउंटचं जसं आपण जिथे डिस्काउंट कॅल्क्युलेट करतो ज्या पद्धतीने, जसा सक्सेसिव्ह डिस्काउंटचा फॉर्म्युला लावतो त्या पद्धतीने आपल्याला इथे कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे 120 वरच आपण 10%ची वाढ काढून टाकू आणि 25%ची पण वाढ काढून टाकू. म्हणजे मला डायरेक्ट इथे उत्तर भेटत आहे. कॅल्क्युलेशन केल्यानंतर 25 पाचा आणि 25 शून्य कापून टाकूया आपण. 4 तिरी 12, ठीक आहे. 5 तिरी 15 आणि 15 इंटू 11 म्हणजे 165. विद्यार्थी मित्रांनो बघा, इनिशियल जी व्हॅल्यू होती ती 100 होती, आता जी व्हॅल्यू आलेली आहे ती 165. म्हणजे 165 मधून 100 वजा केले तर 65 राहिला आहे. म्हणजे कितीने पर्सेंट इन्क्रीज झालेला आहे, 65ने पर्सेंट इन्क्रीज झालेला, शेकडा वाढलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, होप सो तुम्हाला हा खूप चांगला अप्रोच समजला असेल. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया. इथे बोर्डमासचा रूल अप्लाय होतो. सिंपल इथे ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे काय म्हटलेलं आहे, ब्रॅकेटमध्ये लिहिताना इथे काय दिलेलं आहे, -2 -3. म्हणजे मी याला पहिलं पूर्ण लिहून घेतो, प्रश्नाला लिहून घेतो, मग त्याची आपण मांडणी करूया. बघा, हा प्रश्न फार इझी प्रश्न आहे. मोस्ट ऑफ द लोकांचं कन्फ्युजन झालं असेल वजेच्या साईनमुळे, है ना. तर बघूया हा प्रश्न आपण कसा सॉल्व्ह करता येईल. बघा, इथे काय म्हटलेलं आहे, -2 -3. मी वरती लिहितो जरा. -2 -3 म्हणजे -5 होणार आहे. इंटू किती, 5 अधिक 3 8, भागीला, कारण डिवाइड दिलेला आहे, भागीला 5. मोठा डिवाइडचा साईन देऊया आपण. -6 -4 म्हणजे -10 येणार आहे आणि -7 -5 म्हणजे -12. मग इथे मायनस मायनस साईन आणि 5 गेट कॅन्सल, मायनस मायनस साईन गेट कॅन्सल. मग बघा 8 भागीला 10 आणि हा जो 12 अपॉन मध्ये आहे, डिनॉमिनेटर मध्ये आहे, हा वरती जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, साईन दुनी 12, 5 दुनी 10, 8 छकम 48, 48 बटे 5. आता बघा 48 बटे 5 ला 5 ने न भागता ओरली आपण कसं करू हे समजायला पाहिजे. जेव्हाही आपल्याला एखाद्या संख्येला 5 ने भागायचं असतं तर वरची संख्येला दुप्पट करून टाकायची आणि एक घर मागे यायचं, म्हणजे डेसिमल द्यायचा. झालं हे उत्तर. म्हणजे कसं म्हटलं मी, समजलंय ना. 48 भागीला 5 करताना 48 चे डबल करायचे आणि एक घर मागे यायचं, म्हणजे 9.6 याचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा अप्रोच समजला असेल. हा सुंदर असा अप्रोच आहे. आता बघा, नंतरचा प्रश्न जो दिसतो आहे हा सरासरी ह्या टॉपिकचा प्रश्न आहे. सरासरीचा मी जे सरासरी ज्या पद्धतीने शिकवतो ती केस स्टडी अप्रोचने शिकवतो. हा प्रश्न मला एक्सने पण सॉल्व्ह करता येतो. विद्यार्थी मित्रांनो, पण यामध्ये आपण डायरेक्ट प्रश्न आपण समजणार आहे, डायरेक्ट उत्तर कसं काढायचं हे समजणार आहे. दिलेलं काय प्रश्नामध्ये ते पहिलं बघू आपण. एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते. तर 19व्या डाव्यानंतर त्याची सरासरी किती आहे. बघा, त्याने याच्या अगोदर 18 सामने खेळले, त्यात त्याची सरासरी जर 1 असेल तर 19व्या डावामध्ये 98 रन काढल्याने त्याची जी सरासरी आहे ती 4 ने वाढत आहे, हे समजलं पाहिजे आपल्याला. मग याची मांडणी करताना जेव्हाही मी ऍव्हरेज किंवा सरासरी म्हणतोय तर सरासरीमध्ये एकूण दिलेल्याची संख्या म्हणजे ज्याला आपण सम म्हणतो आणि एकूण नंबर ज्याला आपण टोटल म्हणतो, या आधारे आपण आपला प्रश्न जो सॉल्व्ह करणार आहे त्या ऍव्हरेज कितीने वाढलेला आहे हेच आपण बघणार आहे. कारण ऍव्हरेज इंटू टोटल जेव्हा आपण करतोय तेव्हा आपल्याला सम भेटत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर इथे म्हटलेलं आहे की 18 डावात त्याची जर सरासरी 1 असेल आणि त्याने नेक्स्ट जी 19वा डाव खेळला आणि त्यामध्ये त्याने जर 98 रन काढले आहे तर त्याची जी सरासरी आहे ती कितीने वाढलेली आहे, 4 ने वाढलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच इथे +4 झालेला आहे. तर बघा, आता हा सॉल्व्ह करताना आपण याला कसं सॉल्व्ह करू. आपण सम जेव्हाही काढतो म्हणजे एकूण याची बेरीज करतो तेव्हा आपण ऍव्हरेज आणि टोटलचा इंटू करतो. मग इथे पण मी टोटल 18 आहे आणि 4 वाढीव आहे, म्हणजे 18 मी 72 घेणार आहे इथे, अधिक कितीने सरासरी वाढली आहे, 4 ने सरासरी वाढली आहे, इज इक्वल टू सम. सम म्हणजे त्याने केलेल्या धावा. मग आता आपल्याला काढायचं काय आहे, x+4 ची व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे. म्हणजे 19व्या इनिंग मध्ये म्हणजे 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती राहील. म्हणजे सिंपली मी काय करेल, x+4 इथे ठेवेल आणि 98 वजा 72 म्हणजे हे तुम्हाला इथे सबट्रॅक्ट केल्यानंतर 26 येणार आहे. तर हा बेस्ट अप्रोच आहे. मी तुम्हाला पहिलेच म्हटलं की मी तुम्हाला इथे महाराष्ट्राचा बेस्ट अप्रोच देणार आहे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. तुम्ही बाकी पण युट्यूबवर बघून घ्या.
की प्रश्न आणि मी सॉल्व्ह केलेले प्रश्न यामध्ये तुम्हाला कमीत कमी वेळात प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे याची एक आयडिया येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जाऊया नेक्स्ट प्रश्नाकडे. हा मेन्शुरेशनचा प्रश्न दिसतोय, सरळ प्रश्न आहे. यामध्ये काय म्हटलेलं आहे की एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर सेमी त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळांच्या बेरजे इतका आहे. म्हणजे एक सर्कल जो आहे, सर्कल वर्तुळ आहे, तो 3 वर्तुळाच्या बेरजे इतका आहे, त्याचा एरिया क्षेत्रफळ इतका आहे असं म्हटलेलं आहे. मग आपल्याला माहिती आहे की एरिया ऑफ सर्कल म्हणजे एका वर्तुळाचं जे क्षेत्रफळ आहे आपण त्याला म्हणू पाय आर स्क्वेअर. मग पाय आर 1 स्क्वेअर प्लस पाय आर 2 स्क्वेअर, आर म्हणजे रेडियस, त्रिज्या आपण इथे म्हणूया त्याला. ठीक आहे. मग आता इथे व्हॅल्यू ठेवून देऊ. इथे काय आहे, पाय आर स्क्वेअर आहे. पाय कॉमन जर आपण काढला म्हणजे इथे R1 R2 आणि R3 ची काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, बेरीज होणार आहे. हे तुम्हाला सगळ्याला समजलं असेल. मग इथे आपण पाय पाय कॅन्सल करून टाकू. मग R1 R2 R3 म्हणजे 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर, म्हणजे इथे किती होत आहे 9 प्लस 16 प्लस 144. मग याची जेव्हा आपण टोटल करतो इथे 169, म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल टू 169. आर चा जर आपण वर्गमूळ घेतला तर इथे किती येत आहे, 13 हे याचं उत्तर येत आहे. बघा, हे तोंडी पण आपण सॉल्व्ह करू शकलो असतो, पण तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया. काय म्हटलेलं आहे, बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात, हाऊ मेनी स्क्वेअर्स आर देअर ऑन अ चेस बोर्ड. आता बघा, ज्याला माहित असेल त्यांनी एक डायरेक्ट त्याचा आन्सर टिक केला असेल, पण ज्यांना हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा हे माहीत नाही आहे तर त्यांनी बघावा हा प्रश्न. जे पण चेस खेळतात किंवा नाही खेळत, बघा हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा. मी इथे चेस बोर्ड काढतो आहे. तुम्हाला पण माहिती आहे की तिथे ब्लॅक आणि व्हाईट कलरचा चौरस असतो. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे. मग ह्या पद्धतीने इकडे पण आपण असंच काढून घेऊया. बघा, 1 2, माझी डायग्राम तेवढी खास नाही, 3 4, पण तुम्हाला प्रश्न समजेल आहे, 5 6 7 आणि हा एक मी थोडासा एक खाली स्ट्रेच करून घेतो, 8. समजलंय ना तुम्हाला. म्हणजे इथे मी 8 ब्लॉक्स का बरं केले आहे, म्हणजे 8 कॉलम आणि 8 रो का बरं केले आहे. हा झाला चेस बोर्ड. मग सपोज जर इथे व्हाईट असेल तर इथे ब्लॅक असतं, असं या पद्धतीने म्हणजे ब्लॉक्स असतात बनवलेले. मग आता मी इथे नंबरिंग करून टाकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता इथे आपल्याला हे स्क्वेअर्स एक एक मोजत नाही बसायचे आहे, म्हणजे किती स्क्वेअर्स आहे. तर टोटल हे स्क्वेअर्स जेव्हा आपण कॅल्क्युलेट करू तर सिंपल आहे. हा 8 × 8 म्हणजे 64. मग 7 × 7 करायचा म्हणजे 49. मग 64 49 36 25 16 09, मग 04 आणि 1. याची जेव्हा तुम्ही टोटल कराल तर तुम्हाला टोटल इथे 204 भेटणार आहे. हा सिंपल या पद्धतीने प्रश्न आपण सॉल्व्ह करतो. ज्यांना पण इथे हा 8 × 8 चा जो डायमेन्शन असतो, पट असतो, किंवा 12 × 12 चा पण पट असतो, पण स्टँडर्ड पट हा 8 × 8 चा कन्सिडर केला जातो. नंतरचा प्रश्न बघा, हा सिरीजचा रॉंग नंबर सिरीजचा प्रश्न आहे, जिथे आपल्याला श्रेणीतील चुकीचं पद शोधायचं आहे. म्हणजे काय म्हटलेलं आहे बघा, हा प्रश्न पाहिल्याबरोबर समजतं, पण आपल्याला इथे नंबरची ओळख करता आली पाहिजे. नंबर बघितल्यानंतर असं लक्षात येतं की सगळ्या नंबरमध्ये 3 ची कसोटी लागतं, फक्त हा 32 हा जो नंबर आहे इथे 3 ची कसोटी लागत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता 3 ची कसोटी म्हणजे काय, 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे काय. बघा, जेव्हाही आपण दिलेल्या नंबरची बेरीज करतो आणि आलेला जो नंबर असतो जर 3 ने भाग जात असेल म्हणजे तिथे 3 ची कसोटी म्हणजे 3 ने भाग चाललेला आहे असं समजतो. मग इथे याची बेरीज 6, याची 3, याची 6, याची 3, याची 5, याची 12, याची 6, म्हणजे बाकी सगळ्या याच्यात असं दिसत आहे की 5 म्हणजे 3 चा भाग चाललेला आहे. फक्त इथे जे 32 आहे तिथे 3 चा भाग नाही जात आहे, म्हणून आपलं इथे उत्तर जे राहिलं आहे, चुकीचं जी पद राहिलं आहे हे 32 राहिलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न हा आपल्याला दिसतोय की हा सिलॉग्स या टॉपिक मधून आलेला प्रश्न आहे. तर्क ज्याला आपण म्हणतोय ते इथे दिलेलं आहे, 2 विधानं दिलेलं आहे आणि 2 अनुमाने दिलेले आहे. मग त्यांनी काय म्हटलेलं आहे, वेन डायग्राम द्वारे आपण हा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. मग इथे काय म्हटलेलं आहे की सर्व शिक्षक हे कलाकार आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे सर्व शिक्षक हे कलाकार आहे आणि काही कलाकार आनंदी राहतात. म्हणजे काही कलाकार आनंदी राहतात, म्हणजे या पद्धतीने काही. म्हणजे इथे बघा, जेव्हा आपण डायग्राम बघू, जेव्हा विधाने आपण काढू आणि अनुमाने दिलेलं आहे, तर अनुमाने हे योग्य होतील की नाही होतील, म्हणजे सत्य होतील की नाही होतील किंवा असत्य
राहील काय ते आपल्याला बघायचं. आता इथे म्हटलेलं आहे की सर्व शिक्षक आनंदी राहतात. मला सांगा शिक्षक आणि आनंदीचा काही कनेक्ट येतो आहे का? म्हणजे पहिला आपला अनुमान चुकीचा आहे. मग दुसऱ्या याच्यात म्हटलेलं आहे जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार असतात. सर्व म्हणजे ऑल आला, म्हणजे इथे चुकला. आता बघा आनंदी आणि जर कलाकाराचं म्हटलं तर इथे काही मध्ये दिसते आहे आपल्याला, सर्व येणार का नाही, म्हणजे दुसरंही चुकीचं आहे. म्हणजे क आणि ड जे दोनही अनुमान आहे हे असत्य आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजला असेल हा प्रश्न मी कशा पद्धतीने सॉल्व्ह केलेला आहे. नंतरचा प्रश्न आपल्याला दिसतो आहे हा वयवारी या टॉपिक मधला प्रश्न आहे. याच्या अगोदर पण आपण वयवारीतला प्रश्न सॉल्व्ह केला होता. हा गुणोत्तर व प्रमाण या पद्धतीने कसा, म्हणजे गुणोत्तर आणि कसा सॉल्व्ह करता येईल हा आपण बघू. इथे काय म्हटलेलं आहे की अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे. तिच्या वयाच्या म्हणजे कोणाच्या? अंकिताच्या. आणि अंकिताचे आईचे वय भावाच्या 4 पट आहे. म्हणजे हे अंकिता ए म्हणजे बी म्हणजे भावाच्या ब्रदर आणि एम म्हणजे अंकिता मदर. तर आपण याला रेशो फॉर्म मध्ये कसं लिहून घेऊ बघा विद्यार्थी मित्रांनो. आता 2.5 म्हणजे आपण कसं लिहितो त्याला, 2.5 इज दॅट इज नथिंग बट 5/2 या पद्धतीने लिहून घेऊ. मग अंकिताच्या आईचे वय हे त्याच्या भावाच्या वयाच्या 4 पट म्हणजे 4:1. मग इथे लिहिताना मी कसं लिहेल, अंकिताची आई आणि ब्रदर म्हणजे अंकिता 2 पार्ट, अंकिताची आई 5 पार्ट, ठीक आहे. आणि इथे अंकिताची आई 4 पार्ट आणि इथे 1 पार्ट ब्रदरचा, ठीक आहे. मग आता बघा अंकिताच्या आईचा जो पार्ट आलाय तो दोन्ही गुणोत्तरामध्ये आलाय. मग आपण याला सेम करून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. बघा याला कसं आपण सेम करू, इथे आपण 4 ने गुणू, इथे आपण 5 ने गुणू, इथे 4 ने गुणलं म्हणून इथेही 4 ने गुणू, इथे 5 ने गुणलं म्हणून इथेही 5 ने गुणू. म्हणजे आपल्याला इथे 8:20:5 म्हणजे आपल्याला गुणोत्तराचा, म्हणजे इथे आपल्याला तिघांचाही गुणोत्तर भेटलेला आहे. काय भेटलेला आहे? 8:20:5. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा मग त्यांचं आपल्याला वयाची बेरीज दिलेली आहे 66. मग आता ह्या तिघांच्या गुणोत्तराची बेरीज किती होत आहे? 20 + 5 25 8 33. म्हणजे याची टोटल झाली 33 पार्टची व्हॅल्यू आहे 66. मग आपल्याला काय म्हटलं? अंकिता ब्रदर. मग ब्रदरचा पार्ट किती आहे? 5 पार्टची व्हॅल्यू म्हणजे किती? तर 33 हा 2 ने कटेल, 5 दुनी 10. आता 10 हे आलं, हे उत्तर नाही. आणि बघा त्यांनी ट्रॅपिंग पहिल्या ऑप्शनवरच ठेवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे 10 याचं उत्तर होईल का? नाही. हे झालं आपलं वर्तमान वय. मग आता आपल्याला इथे 2 वर्षानंतरचं वय काढायचं आहे. म्हणजे आपल्याला इथे 2 ऍड करावं लागेल. म्हणजे तिच्या भावाचं 2 वर्षानंतरचं वय हे 12 वर्ष राहील. हे समजलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला समजलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका, कारण मी तुम्हाला महाराष्ट्रातला बेस्ट ऑफ बेस्ट अप्रोच देतो आहे. आता बघा हा नंतरचा प्रश्न जो दिसतो आहे हा रिझनिंग मधला बैठक व्यवस्थेचा आहे, सिटिंग अरेंजमेंट ज्याला आपण म्हणतो. आणि हा प्रश्न सॉल्व्ह न करताच आपण याचं उत्तर लावू शकतो. फक्त डोकं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न वाचल्यानंतर असं लक्षात येईल की जीच्या उजवीकडे कोण बसलेला आहे प्रश्न विचारलाय. आणि जर हा चौथा तुम्ही पॉइंट बघाल तर जी हा ई व एफ च्या मध्यानं बसलेला आहे. जी हा ई व एफ च्या मध्यानं बसलेला आहे. बघा मी एक वेळा त्याला ई ला डाव्या बाजूला ठेवलं आणि एक वेळा उजव्या बाजूला. तसंच मी एफ ला एका वेळा उजव्या बाजूला एका वेळा डाव्या बाजूला, कारण हा जी मध्यान्ह आहे असं म्हटलेलं आहे. आता बघा एक स्मार्ट वर्क मी काय करेल, उजवीकडे कोण बसलेला आहे हे मला जरी माहित नसलं पण ऑप्शन मध्ये मला ई नाही दिसत आहे, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर काय राहिलं? एफ राहिलं. बघा म्हणजे मोस्ट ऑफ द लोकांना वाटलं की हा प्रश्न पूर्ण सॉल्व्ह करायचा आहे, पण इथे पाहिल्याबरोबर मला उत्तर भेटलेलं आहे. तर तुम्हाला हा अप्रोच नक्कीच आवडला असेल. नंतरचा प्रश्न कॅलेंडर ह्या टॉपिक मधून आहे विद्यार्थी मित्रांनो. बघूया यामध्ये आपल्याला दिवसची ओळख पाहिजे, दिवस माहिती पाहिजे, कोणता दिवस कोणत्या तारखेला येतो तेव्हाच हा प्रश्न सॉल्व्ह होईल, अदरवाईज हा प्रश्न अनसॉल्व्ह राहील आहे. अशा प्रश्न आपण खूप सारे सॉल्व्ह केले आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये पण बघितलेले आहे. इथे म्हटलेलं आहे की जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिन मंगळवारी असेल. आता बघा योगा दिवस हा सगळ्यांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. 21 जून जो इंडियाने डिक्लेअर केलेला आहे. 21 जून आपण आंतरराष्ट्रीय योगा डे साजरा करतोय. 21 जून हा कधी? मंगळवारी. 2016चा मंगळवारी म्हणजे ट्यूजडेला. ठीक आहे ही तारीख मी न विसरण्याचं कारण म्हणजे माझ्या आई वडिलांचा लग्नाचा वाढदिवस पण ह्याच दिवशी असतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे 21 जून 2016 मंगळवार येतो आहे. ठीक आहे आता बघा महत्वाचं इथे काय आहे की जे वर्ष आहे 2016 हे महत्वाचं वर्ष आहे.
पण आपण प्रश्न पूर्ण करून घेऊया. तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असेल? राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असेल? आता बघा, नॅशनल सायन्स डे जो आपण म्हणतो हा आपण 28 फेबला सेलिब्रेट करतो विद्यार्थी मित्रांनो. मग इथे आता तारीख काय बघायची आहे? 28 फेब 2016. पण 2016 आता फरवरी या महिन्यामध्ये किती दिवस असेल? आता 2016 हा वर्ष जो आहे हा लीप वर्ष आहे. लीप वर्ष म्हणजे काय? जिथे लीप वर्ष म्हणजे काय? म्हणजे ज्या वर्षाला 4ने पूर्ण भाग जातो. मग 2016ला 4ने पूर्ण भाग जातो. 2016, 2020, 2024, 2028 किंवा 2016च्या पूर्वी 2012 हे म्हणजे लीप वर्ष, म्हणजे ज्यामध्ये फरवरी हा महिना 29 दिवसाचा असतो. मग बघा आता कॅल्क्युलेशन करताना आपल्याला काय करायचं आहे? फरवरीचा 1 दिवस, ठीक आहे, मार्चचे 31 दिवस, एप्रिलचे 30 दिवस, बरोबर आहे, मेचे पुन्हा 31 दिवस आणि विद्यार्थी मित्रांनो जूनचा 21 म्हणजे हे 21 दिवस घ्यावं लागेल. मग याची जर बेरीज केली 30 30 30 म्हणजे 90, 90 आणि 20 110 आणि वरचे हे 4 114. आता बघा मी याला 7ने का बरं भागेल? कारण तुम्हाला माहिती आहे की एक 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर तोच दिवस येतो. जो पहिल्या दिवशी आला तो 8व्या दिवशी तोच दिवस येतो. म्हणून आपण याला 7ने भागू आणि जे काही बाकी राहणार आहे ते आपण मागे पुढे करून घेऊ. 7 एक 7, 4 उरले, 7 छक्कम 42 म्हणजे इथे किती उरले? 2 उरले. आता बघा फरवरी हा महिना अगोदर येतो. मग आपल्याला मंगळवारपासून मागे जायचं आहे. म्हणजे किती दिवस मागे जायचं हो विद्यार्थी मित्रांनो? 2 दिवस मागे जायचं. मग आता मंगळवारच्या मागे 2 दिवस म्हणजे काय? की सोमवार आणि रविवार. तर मग याचं उत्तर आहे रविवार विद्यार्थी मित्रांनो. तर होप सो तुम्हाला हा प्रश्न चांगल्या पद्धतीने समजला असेल की हा प्रश्न आपण कसा सॉल्व्ह केला पाहिजे. नंतरचा प्रश्न आहे संख्या मालिकेचा. बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे की 4 5 8 13 14 17 22 ही मालिका अशी सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही? बघा फारच इझी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये आपण 4 5 8 लिहून घेऊया. 13 14 17 22 याचा आपण सिंपल डिफरन्स घेऊया इथे. म्हणजे नंतरच्या संख्येतून पहिलीची संख्या आपण काय करू? वजा करूया, ठीक आहे. मग बघा इथे काय दिसत आहे, ठीक आहे. 1 3 5 चा इथे पॅटर्न दिसतोय. म्हणजे यापुढे पण 1 येणार म्हणजे इथे 23 येणार, यापुढे पण 3 येणार म्हणजे इथे 26 येणार, यापुढे पण 5 येणार म्हणजे इथे किती येणार विद्यार्थी मित्रांनो? 31 येणार. यापुढे पुन्हा 1 येणार म्हणजे 32 येणार, यापुढे पुन्हा 3 येणार म्हणजे 35 येणार. मग बघा 31 32 35 33 ही संख्या येणार नाही, कारण त्या पॅटर्न मध्ये 33 ही संख्या येत नाही. 31 32 आणि 35 हे तीनही संख्या येत आहे, पण 33 ही संख्या येणार नाही. म्हणून याचं उत्तर 33 हे राहील विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला समजलं असेल. आता बघा नंतरचा प्रश्न हा संख्या मालिकेचा आहे. संख्या मालिकेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे एक वर्ड दिलेला आहे अनआयडेंटिफाई. या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालानुसार लागली असतील तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील? म्हणजे हाऊ मेनी लेटर्स विल रिमेन अनचेंज, म्हणजे चेंज होणार नाही. तर बघा याची सोपी ट्रिक तुम्हाला सांगतो आहे. हा प्रश्न आपण कसा सॉल्व्ह केला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? बघा याची ट्रिक काय? याची आपण प्लेस व्हॅल्यू लिहू. प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय की अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार जसं ए पहिल्या स्थानी, बी दुसऱ्या स्थानी, सी तिसऱ्या स्थानी, तर यू कोणत्या स्थानी. तर हे आता मी डायरेक्ट कसं लिहिलं? तर गाईज याची पण ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. पुढचे जे आपले व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की ही डिरेक्ट कसं लिहिलं जातं. त्याची एक लव्ह स्टोरी मी बनवलेली आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. किंवा माझ्या युट्यूब चॅनलवर मी दुसऱ्या कॅटेगरीमध्ये ते अल्फाबेटिकल मिसलेनस सिरीज या टॉपिकमध्ये मी घेतलेली आहे. तर तुम्ही तिथे पण जाऊन बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. बघा 14 9 4 5 14 20 9 6 9 5 4. आता बघा इथे पहिले आपण याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये म्हणजे नंबर अरेंज करू. आपण अल्फाबेट लिहिण्यात आपली एनर्जी वेस्ट नाही करू. मग आता इथे बघा हा 4 किती वेळा आलेला आहे? 2 वेळा आलेला आहे. हा 5 किती वेळा आलेला आहे? 2 वेळा आलेला आहे. त्यानंतर 6 1 वेळा आलेला आहे. त्यानंतर 9 3 वेळा आलेला आहे. त्यानंतर 14 जे आहे ते 2 वेळा आलेला आहे. त्याच्यानंतर 20 आणि 21. तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता इथे नंबर मॅच करा. नंबर जिथे मॅच झालेला असेल म्हणजे तिथे तो अल्फाबेट चेंज झालेला नाही. म्हणजे इथे दिसत आहे फक्त इथे हा चेंज झालेला नाही, त्याने आपली जागेची अदलाबदली केलेली नाही आहे. म्हणजे इथे उत्तर आलेलं आहे 1 फक्त.
समजलं असेल माझा अप्रोच तुम्हाला समजला असेल की फास्ट पद्धतीने हा प्रश्न आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह केलेला आहे हा तुम्हाला योग्य रीतीने समजला असेल. आता बघा नंतरचा प्रश्न दिशानिर्देशनचा आहे, डायरेक्शन अँड डिस्टन्स आपण ज्याला म्हणतो, रिझनिंगचा प्रश्न आहे हा. त्यामध्ये म्हटलेला आहे की सान्वी पूर्वीकडे काही अंतर चालत जाते आणि ती तिच्या डाव्या बाजूला 90 डिग्रीत वळते, नंतर ती 50 मीटर चालते आणि ती तिच्या उजव्या बाजूला 135 डिग्रीत वळते आणि 15 मीटर चालत जाते. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करते? बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यासाठी आपण पहिली ही डायग्राम समजली पाहिजे. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट म्हणजे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. ठीक आहे. आता बघा हे जर मी म्हणेल तर हा होतो नॉर्थ वेस्ट, हा होतो नॉर्थ ईस्ट, हा होतो साऊथ ईस्ट, पण हा होतो साऊथ वेस्ट. पण गाईज याला मराठीमध्ये कसं लक्षात ठेवूया आपण? बघा दवाई आन, दवाई आन. ठीक आहे. वाई आन क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे घड्याळीच्या दिशेने, घडी जशी चालतात. ठीक आहे. घडी क्लॉकवाईज डायरेक्शननी जशी जाते त्या दिशेने आपण बघणार आहे. मग इथे वायव्य, वा म्हणजे नॉर्थ वेस्ट, ई म्हणजे ईशान्य. ठीक आहे. आ म्हणजे आग्नेय, नय म्हणजे नैऋत्य, साऊथ वेस्ट. ठीक आहे. मग आता आपण बघूया, प्रश्नाकडे जाऊया. काय म्हटलेलं आहे? सान्वी पूर्वीकडे, पूर्वीकडे म्हणजे कुठे? इकडे. पूर्वीकडे काही अंतर चालत गेली आणि ती तिच्या डाव्या बाजूला 90 डिग्रीत वळली. डावा बाजूला म्हणजे इकडे जर जात असेल तर डावा हात तिचा इकडे जाईल आहे. नंतर ती तिच्या, मी थोडंसं डायग्राम जरा खाली काढतो आहे कारण मला वरती डिनोट करायचं आहे. बघा हा प्लस साईन तिथे ठेवून द्यायचा म्हणजे डिरेक्टली तुमचं उत्तर येऊन जाईल आहे. ठीक आहे. बघा कसं ती तिच्या डाव्या बाजूला आणि 50 मीटर चालत जाते. आता बघा, आता याचं हिचं जे तोंड आहे ते उत्तरेकडे आहे विद्यार्थी मित्रांनो. आता तिथून काय म्हटलं? आता ती तिच्या उजव्या बाजूला 135 डिग्रीत वळते. म्हणजे एक्झॅक्टली कसं बघा, आता जर आता ती ह्या दिशेला असेल इथे तर हे असतं बघा 0 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री. ठीक आहे. 135 डिग्री, 45 डिग्रीने पुढे जातं 180 डिग्री. ठीक आहे. एवढंच आपल्याला काम आहे. ठीक आहे. तर मग आता इथे काय म्हटलेलं आहे की ती जर आता उत्तरेकडे बघत असेल म्हणजे 0 डिग्रीकडे आहे, ती उजवीकडे वळत आहे म्हणजे 45, 90 आणि म्हणजे ती आता इथे वळलेली आहे. ठीक आहे. मग ती किती चालते आहे? 15 मीटर चालत जाते म्हटलेलं आहे. म्हणजे आता ती ह्या दिशेला बघत आहे म्हणजे कोणत्या दिशेला? आग्नेय दिशेला बघत आहे. मग तिथून ती तिचा जो डावा हात म्हणजे ती जर अशी उभी आहे आता इकडे चाललेली आहे तर तिचा डावा हात कुठे येणार? हा येणार की नाही विद्यार्थी मित्रांनो? मग इथे पण आपण ती डायग्राम काढून घेतलेली पाहिजे जी आता आपण काढून घेतली होती. मग इथे जर ती डायग्राम आपण काढू तर ही दिशा म्हणजे कोणती दिशा आहे? ही दिशा म्हणजे नॉर्थ ईस्ट आहे. म्हणजेच ईशान्य दिशेकडे चाललेली म्हणजे डावा हात येतो आहे, दिशा निर्देश करते आहे. म्हणजे याचं उत्तर आहे नॉर्थ ईस्ट. विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजला असेल. मी ज्या पद्धतीने तुम्हाला हा एक्सप्लेन केला आहे प्रश्न, खूपच सोप्या पद्धतीत मी तुम्हाला इथे सगळं डायरेक्शन्स काढून दाखवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. चला आपण एकदा कलर चेंज करून पुन्हा पुढे चालूया. ठीक आहे. आता यातला शेवटचा प्रश्न बघा. इथे काय म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? इथे खाली वेन आकृत्या दिलेल्या आहे. ठीक आहे. वेन आकृत्यांमध्ये आपल्याला 3 शब्दांचे पर्याय दिलेले आहेत आणि आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. आता बघा, जेव्हा मी हा डायग्राम अभ्यासतो तेव्हा असं लक्षात येतं की एकात एक डायग्राम आहे. म्हणजे इथे कंपोनंटही एकात एक, म्हणजे जी कनेक्टिव्हिटी आपल्याला ऑप्शनची बघायची आहे ती एकात एक असलेली दिसली पाहिजे. आता इतिहास, भूगोल हे दोनही सेपरेट विषय आहे, त्याच्यामुळे ही डायग्राम पॉसिबल होणार नाही. भारत आणि आशिया, तर आशिया खंडामध्ये भारत येतो म्हणून हा पण इथे येणार नाही. म्हणजे आशियाच्या पूर्ण सर्कलमध्ये आतमध्ये भारत असं ही डायग्राम बनेल आहे, त्याच्यामुळे ते पण होणार नाही. मग फुले सुवासिका पांढरा, मग आपण याला असं म्हणू शकतो, जर आपण हा फ्लॉवर मिडवाला कन्सिडर करतो आहे तर मग फ्रॅग्रन्स हाय होईल आणि व्हाईट हा होईल. या पद्धतीने पण आपण म्हणू शकतो. म्हणजे हे यांचं तिघांचं एक इंटरनल कनेक्शन आहे. कप बशी चहा एक इंटरनल कनेक्शन आहे, पण यामध्ये आपण असं नाही म्हणू शकत की म्हणजे कप बशी आणि त्यात चहा म्हणजे एकात एक जी डायग्राम असती तर हे या पद्धतीनं कदाचित आलं असतं, पण तशी ती डायग्राम नाही आहे. म्हणून मोस्ट प्रिफर्ड आन्सर मला हे वाटतंय फुले सुवासिका पांढरा. तर होप सो गाईज, मी 20ही प्रश्नांचे इथे उत्तर तुम्हाला दिलेले आहे, चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रापर्यंत व्हिडिओ पोहोचवा
लवकरच आपण राज्यसेवेचा जो 2023चा पेपर झालेला आहे तो पण आपण घेऊन येणार आहोत लवकरच, आणि त्याचे पण तुम्हाला बेस्ट आणि इझिएस्ट अप्रोच आणि येणाऱ्या ज्या एक्झाम्स राहील आहे त्यामध्ये कसे कसे प्रश्न येतील आणि आपण आपला अभ्यास कसा केला पाहिजे याबद्दल एक संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहोत. तर अशाच प्रश्नांसाठी मकरंद सर ट्युटोरियल या चॅनल सोबत तुम्ही नेहमी जुळून राहा आणि होप सो भरभरून यश घ्या तुमच्या जीवनामध्ये. पुन्हा भेटूया आपण एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या विद्यार्थी मित्रांनो. टेक केअर. बाय बाय माय डिअर फ्रेंड्स.